छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देण्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकरला घेऊन पोलीस कोल्हापुरात दाखल झाले। जुना राजवाडा पोलीस स्टेशनला कोरटकरला आणण्यात आले। कोरटकरची वैद्यकीय चाचणी होईल आणि त्यानंतर कोरटकरला कोर्टासमोर हजर केले जाणार आहे। प्रशांत कोरटकर 1 महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत होता। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल त्याने केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल तसंच इंद्रजित सावंत या इतिहासकारांना धमकावल्याबद्दल पोलीस अटक करण्यासाठी प्रयत्नशील होते। आपले प्रतिनिधी विजय केसरकर आपल्या सोबत लाईव्ह आहेत। विजय, आता प्रशांत कोरटकरची अटक महिन्याभरानंतर झालेली आहे। पुढची प्रक्रिया कशी पार पडणार आहे? वैद्यकीय चाचणी पार पडली आहे का? जवळपास 1 महिना कोल्हापूर पोलिसांना प्रशांत कोरटकरनं चकवा दिला होता, मात्र तो तेलंगणामध्ये पकडला गेला आणि आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरमध्ये त्याला जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आणलं। आता या ठिकाणी जे अधिकृतरित्या अटकेची जी कारवाई आहे, कागदोपत्री कारवाई आहे, ती या ठिकाणी पार पडत आहे आणि थोड्याच वेळात प्रशांत कोरटकरला घेऊन पोलिसांची टीम आहे ती मेडिकलसाठी घेऊन जाईल आणि मेडिकलला गेल्यानंतर त्या ठिकाणाहून साधारण दुपारी म्हणजे 12 ते 1च्या दरम्यान प्रशांत कोरटकरला कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे। सध्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये ती कागदोपत्री कारवाई आहे ती पूर्ण करण्यात येत आहे। पोलिसांचा बंदोबस्त आहे तो देखील तैनात करण्यात आलेला आहे। एकूण जर बघितलं तर जवळपास 12 ते 13 तासाचा प्रवास करून कोल्हापूर पोलिसांनी त्याला पहाटे कोल्हापूरमध्ये आणलं। 8 वाजण्याच्या सुमारास त्याला पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी घेऊन आले। एकूण जर बघितलं तर नागपूर असेल, चंद्रपूर असेल आणि मग तेलंगणामध्ये ह्या 3 ठिकाणी त्याचा वावर आहे तो पाहायला मिळत होता। त्यांना जवळपास 2 गाड्या वापरल्या, 2 वेगवेगळे चालक आहेत ते त्याने आपल्यासोबत ठेवले। कोल्हापूर पोलीस हे तेलंगणापर्यंत पोहोचले, एकदा ते चंद्रपूरपर्यंत पोहोचले होते आणि त्या ठिकाणाहून तो 19 तारखेला पुन्हा एकदा फरार झाला होता। अंतरिम जामीन होता, त्या दरम्यान तो एकदा नागपूरमध्ये आल्याची माहिती देखील पोलिसांना होती। मात्र चंद्रपूरला येऊन गेल्यानंतर कोल्हापूर पोलिसांची जी सूत्र आहेत ती वेगाने या ठिकाणी पाहायला मिळाली, कारण ज्या ज्या ठिकाणाहून तो जात होता, कारण त्याने 2 गाड्या बदलल्या होत्या, नवीन गाडीचा ट्रेस आहे तो कोल्हापूर पोलिसांना लागला आणि त्याच गाडीचा माग काढत कोल्हापूर पोलीस हे तेलंगणापर्यंत पोहोचले आणि त्याच्या मुसक्या आवळल्या। आता जर बघितलं तर थोड्याच वेळात त्याची मेडिकलसाठी त्याला घेऊन जातील आणि त्याच्यानंतर कोर्टामध्ये आज सादर केलं जाईल। त्याचबरोबर एकंदरीत ज्या पद्धतीने लोकांचा रोष आहे ते पाहता पोलिसांनी सुव्यवस्थेसाठी कशा पद्धतीने आता तिथे व्यवस्था केलेली आहे, कशा पद्धतीची योजना केलेली आहे? जुना राजवाडा पोलीस ठाणे हे करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या परिसरामध्ये आहे, त्यामुळे नागरिकांची त्या ठिकाणी गर्दी असते ती खूप पाहायला मिळत असते। मात्र याचाच कोण गैरफायदा घेऊन अनुचित प्रकार कुठलाही घडू नये, कारण कोल्हापूरकरांनी, शिवभक्तांनी आधीच या ठिकाणी इशारा दिलेला आहे की कोल्हापुरी पायतानानं कोरटकरचं स्वागत आहे ते केलं जाईल। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला आहे, जिजाऊंचा अवमान केलेला आहे, संभाजीराजांचा अवमान केलेला आहे। त्यामुळं कोल्हापूरमध्ये आल्यानंतर जितक्या वेळ तो कोल्हापूरमध्ये असणार आहे तितक्या वेळमध्ये एकदा तरी कोल्हापूरचा प्रसाद त्याला देणार, अशा पद्धतीची भूमिका आहे ती कोल्हापूरकरांनी या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे। त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त आहे तो कडेकोट पाहायला मिळतोय। ज्या मार्गावरून त्याला घेऊन येत आहेत किंवा ज्या मार्गावरून तो मेडिकलसाठी घेऊन जातील, कोर्टाकडे घेऊन जातील, त्या ठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात केलेला आहे पूर्वी। धन्यवाद आपल्या माहितीसाठी। तर एकंदरीत या सगळ्या प्रकरणामध्ये आता सर्वसामान्यांच्या रोषाचा आणि त्याचबरोबर न्यायालयीन प्रक्रियेचा सामना सुद्धा प्रशांत कोरटकरला करायचा आहे। महिनाभर पोलिसांना गुंगारा दिला असला तरी सुद्धा आता पुढची सगळी प्रक्रिया पार पडेल ती अर्थातच न्यायव्यवस्थेप्रमाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।